नमस्कार, मैं पलक यादव। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। खबर महाराष्ट्र के चंद्रपुर से। विदर्भ स्तरीय वैवाहिक परिचय सम्मेलन एवं नागरिक अभिनंदन 1 मार्च को। जी हां, आपको बताते चले कि चंद्रपुर के ज्वाइंट ट्राइबल एक्शन कमेटी के जितेश कुलमेथे ने प्रेस कॉन्फ्रेंस द्वारा बताया कि आदिवासी समुदाय को एकजुट करने और समाज को एकजुट करने के उद्देश्य से ज्वाइंट ट्राइबल एक्शन कमेटी 1 मार्च को नागपुर रोड स्थित शकुंतला फार्म्स में विदर्भ स्तरीय आदिवासी युवा विवाह परिचय सम्मेलन और नागरिक अभिनंदन समारोह का आयोजन करेगी। उन्होंने आगे कहा कि ग्रामीण इलाकों में आदिवासियों की संख्या अधिक है। वहां की गरीबी के कारण आदिवासियों के लिए अपने बेटे बेटियों की शादी करना मुश्किल हो रहा है, जिससे लड़के लड़कियों ढूंढने में मेहनत, पैसा और समय बर्बाद हो रहा है। इसी को ध्यान में रखते हुए और आदिवासी समुदाय को एक साथ लाने के उद्देश्य से इस परिचयात्मक सम्मेलन का आयोजन किया गया है। जी हां, इस परिचय सम्मेलन का उद्घाटन 1 मार्च को सुबह 10:30 पर राज्य के आदिवासी विकास मंत्री और जिले के पालक मंत्री ने किया, जिसमें संचालन अशोक उइके करेंगे। कार्यक्रम के स्वागताध्यक्ष के रूप में विधायक किशोर जोरगेवार के साथ राजुरा के सामाजिक चिंतक बापूराव मडावी उपस्थित रहेंगे। परिचयात्मक सम्मेलन के लिए युवक युवतियों का पंजीयन निःशुल्क रखा गया है। जी हां, कार्यक्रम के दौरान आदिवासियों की समस्याओं को पालक मंत्री के सामने रखा जाएगा। इस बीच सभी आदिवासी सामाजिक संगठन, आदिवासी विकास मंत्री और राज्य के संरक्षक मंत्री अशोक उइके का अभिनंदन किया जाएगा। जी हां, ज्वाइंट ट्राइबल एक्शन कमेटी ने आदिवासी समुदाय के सभी सदस्यों से प्रेरण सम्मेलन और अभिभावक मंत्री के नागरिक अभिनंदन समारोह में भाग लेने की अपील की है। प्रेस कॉन्फ्रेंस में जितेश कुलमेथे देव कंत्रा के उपस्थित थे और नामदेव कंत्रा के सुनील गेडाम, प्रमोद बोरीकर, माया पेंडोर, रंजना कंत्रा के भी उपस्थित थे। समाजामधला हा विदर्भातला आपण ऐतिहासिक आणि वैभवशाली वैवाहिक सोहळा समजा यावेळी आपण सर्व आदिवासी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन, जिल्ह्यातल्या संपूर्ण आदिवासी सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आपण संपूर्ण शहरातील जे स्पर्धा परीक्षेतील जे गुणवंत जे विद्यार्थी आहेत ज्यांनी MPSC मध्ये मोठं प्रावीण्य मिळवलेलं आहे, त्यासोबतच त्यांचासुद्धा त्या ठिकाणी आपण सत्कार सोहळ्याचा या ठिकाणी त्यांचासुद्धा सत्कार पालकमंत्री मोदयांच्या हस्ते या ठिकाणी होईल। आणि या लोकांना पैशाच्या म्हणजे या ठिकाणी आपण माहिती मिळावरी घेतला सर्व जमातीचे धोके करणे हा प्रचंड मोठा उद्देश ठेवून आपण चंद्रपूर शहरामध्ये या ठिकाणी कुशला या ठिकाणी आपण दिनांक 1 आज दिनांक 25 फरवरी 2025 श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर या ठिकाणी संयुक्त आदिवासी कृती समिती चंद्रपूर च्या वतीने दिनांक 1 मार्च 2025 आदिवासी युवक युवती वैवाहिक परिचय मेळावा तथा पालकमंत्री नागरिक सत्कार सोहळा 2025 च्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तेव्हा या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री डॉक्टर अशोकरावजी उइके साहेब, त्यासोबतच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री बापूरावजी मडावी, सामाजिक विचारवंत, राजुरा जिल्हा चंद्रपूर, त्यासोबतच या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार हे राहणार आहेत। त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्राचे आमदार, लोकसभा क्षेत्राच्या खासदार यासुद्धा या कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून राहणार आहेत। आणि विशेष म्हणजे की आदिवासी समाजामध्ये विविध जमाती आहेत आणि हे असताना चंद्रपूर शहरामध्ये सर्व आदिवासी सामाजिक संघटना एकत्रित येत या ठिकाणी सर्व विदर्भाच्या संपूर्ण आदिवासींचं स्नेह जुळलं पाहिजे हा प्रचंड मोठा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आपण वैवाहिक परिचय मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करतो आहे। त्यासोबतच या ठिकाणी जी समाजातील गुणवंत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे MPSC आणि UPSCमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवंत जे विद्यार्थी त्यांचं पण या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार सोहळा होणार आहे। आणि हे करत असताना समाजातील जे साहित्यिक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत यांचं पण आपण त्या ठिकाणी स्मरणिकेच्या माध्यमातून त्याचे लेख प्रकाशित करून ते समाजासमोर ठेवणार आहोत। आणि हे सर्व या कार्यक्रमाचं
उद्देश असा आहे की संपूर्ण स्नेह जुळलं पाहिजे आदिवासींचं, एक प्रचंड मोठी ताकद निर्माण झाली पाहिजे आणि सर्व लोक एकत्रित आली पाहिजे. या प्रचंड मोठ्या हेतूने संयुक्त आदिवासी कृती समिती चंद्रपूरचं हे आयोजन आहे आणि निश्चितपणे या संयुक्त आदिवासी कृती समितीच्या मार्फतीने आवाहन करतो की संपूर्ण विदर्भातील संपूर्ण आदिवासींची संपूर्ण जमातींची या ठिकाणी वैवाहिक परिचय मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आपला परिचय या ठिकाणी ठेवावा. त्यासोबतच समाजातील कवी, ज्येष्ठ साहित्यिक, नामवंत लेखक, त्यासोबतच जी लोक प्रचाराचं काम करतात समाजामध्ये, म्हणजे लेखन असेल, पुस्तक असेल, त्यासोबत विविध प्रकारचे स्टॉल असतील, असे स्टॉल पण लावण्याचा आपण त्या ठिकाणी व्यवस्था करतो आहे. त्यांना पण विनंती असेल की आपण देखील त्या कार्यक्रमामध्ये येऊन त्या ठिकाणी स्टॉल लावू शकता आणि निश्चितपणे कार्यक्रमाला यशस्वीरित्या करण्यासाठी आपलं प्रचंड मोठं योगदान लाभलं पाहिजे. हा उद्देश ठेवून सर्वांना विनंती असेल की आपण या कार्यक्रमाच्या सर्व लोकांनी सहभागी व्हावं. आपण देखील या कार्यक्रमाला आमंत्रित आहात, सर्व पत्रकार. आपण देखील या कार्यक्रमाला 1 मार्चला आपण उपस्थित राहावं. हा कार्यक्रम दिनांक 1 मार्च 2025ला, स्थळ आहे शकुंतला फार्म्स, नागपूर रोड, विद्यानिकेतन शाळेसमोर आणि त्या कार्यक्रमाला आपण 10:30पर्यंत आपण सकाळी कार्यक्रम चालू करतो आहे आणि सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो. खबरों का सिलसिला लगातार जारी है. मिलते हैं एक छोटे से ब्रेक के बाद. हर खबरों का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज़ 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ.